जसं की आपल्याला माहिती आहे की चेंज हे कॉन्स्टंट राहिलेलं आहे खूप काही वर्षापासून. तसंच ओपन सर्जरीज ह्या पूर्वीपासून त्याच्यात खूप काही ॲडव्हान्सेस येत गेलेत आणि ओपन सर्जरी राहिली नसून आता आधुनिक पद्धतीने मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजेच लॅप्रोस्कोपिक सर्जरी आलेली आहे. लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि ओपन सर्जरीमध्ये काय डिफरन्स आहे, तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे निश्चितच आता फायद्याचं आहे. जसं की कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणजे ओपन सर्जरीमध्ये आपण पाहतो की रिकव्हरी टाईम हा जास्त आहे. ऑपरेशन नंतर पेशंटला बऱ्यापैकी पेन राहतं. निश्चितच चिरफाड केली म्हणजे जेवढी नैसर्गिकता राहते ती थोडीशी कमी होऊन जाते, तेवढी स्ट्रेंथ कमी होऊन जाते. व्रण असते पेशंटला. कधी ओपन सर्जरीसाठी ॲडमिट झाला आहे पेशंट आणि दुसरे काही नकळत कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात अनफॉर्च्युनेटली. त्याची एक भीती असते आणि हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन ही पेशंटला होऊ शकतं. हे इनडायरेक्ट झालं. पूर्ण भूल जी ऑपरेशन्स 1.5 ते 2 तासात व्हायची ती ओपन पद्धतीने थोडेसे दीर्घ काळासाठी जाऊ शकतात. त्यामुळे ॲनेस्थेशिया इफेक्टही पेशंटवर राहतो. तर कॉन्ट्ररी आपण जर लॅप्रोस्कोपी पाहिले तर लॅप्रोस्कोपीचे फायदे असे आहे की 3 ते 4 वर्षाच्या मुलापासून 65-70 वयापर्यंतचे जे पेशंट आहेत तेही ह्या ऑपरेशनला सामोरे जाऊ शकतात.